नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत भन्नाट आणि आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे अंकशास्त्र किंवा ज्याला आपण न्यूमरोलॉजी म्हणतो. आता हे बघा, कॅलेंडरवरच्या तारखा तर रोजच बदलतात, पण त्यासोबत येणाऱ्या वेळेची स्वतःची अशी एक वेगळीच व्हाइब किंवा ऊर्जा असते. हे कधी नोटीस केलंय? आयुष्यातली सगळीच वर्ष काही सारखी नसतात. कधी एखाद्या वर्षात प्रगतीची गाडी एकदम सुसाट धावते, तर कधी अगदी संथ आणि शांत असते. तर आज आपण याच पर्सनल इयर एनर्जीच्या म्हणजे वैयक्तिक वर्षाच्या ऊर्जेच्या मागचं नेमकं विज्ञान काय आहे हे अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मागे वळून पाहिलं ना तर एक गोष्ट नक्की जाणवते. काही वर्ष अशी असतात ना की ज्यात प्रचंड मोठी प्रगती होते, म्हणजे सगळं कसं मनासारखं एकदम ग्रोथ देणारं घडत असतं. पण दुसरीकडे काही वर्ष अचानक असे काही अनपेक्षित ट्विस्ट अँड टर्न्स घेऊन येतात ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते. आणि काही वर्ष फक्त जुन्या गोष्टी संपवण्यासाठी आणि आपल्याला मोठे धडे शिकवण्यासाठीच येतात. असं का होतं बरं? हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. अंकशास्त्र सांगतं की या प्रत्येक बदलामागे, या चक्रामागे एक विशिष्ट ऊर्जा काम करत असते, जी मानवी जीवनाच्या प्रवाहाला एक वेगळी दिशा देत असते. आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे एका अगदी सोप्या पण तितक्याच पॉवरफुल कॉन्सेप्टमध्ये दडलेली आहेत. ती म्हणजे आपला पर्सनल इयर नंबर. पर्सनल इयर नंबर. आता हा नंबर म्हणजे काय? तर चालू वर्षात नेमकी कोणती ऊर्जा ऍक्टिव्ह आहे हे सांगणारा हा एक मार्गदर्शक आहे. हा केवळ एखादा रँडम आकडा नाहीये, तर या विशिष्ट वर्षात कोणत्या गोष्टींवर जास्त फोकस करायला हवा आणि येणाऱ्या काळात कोणते अनुभव येऊ शकतात याचा तो चक्क एक आरसा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या विशिष्ट कालावधीत आयुष्याची थीम काय असणार आहे हे सांगणारा हा एक अचूक इंडिकेटर आहे. आता सर्वात मोठी उत्सुकता म्हणजे हा पर्सनल इयर नंबर शोधून काढायचा कसा. तर यासाठी कोणतंही अवघड गणित सोडवायची अजिबात गरज नाही. ही पद्धत इतकी सोपी आहे की मनातल्या मनातही हे कॅल्क्युलेशन सहज करता येतं. आपल्याला फक्त 3 गोष्टी लागतात. पहिली पायरी म्हणजे जन्मतारीख नोंदवणं, दुसरी पायरी आपला जन्म महिना घेणं आणि तिसरी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे या दोन्हीमध्ये करंट इयर म्हणजेच ज्या चालू वर्षाची ऊर्जा आपल्याला जाणून घ्यायची आहे ते वर्ष मिळवणं. बस या 3 गोष्टींची बेरीज केली की आपल्याला हवी असलेली माहिती लगेच मिळते. हेच आपण एका उदाहरणावरून बघूया म्हणजे जास्त क्लिअर होईल. समजा जन्मतारीख आहे 6 मे म्हणजेच 06050605 आणि आपल्याला 2026 या आगामी वर्षाची ऊर्जा तपासायची आहे. तर आपलं साधं सोपं समीकरण कसं बनेल? 6 + 5 + 2 + 0 + 2 + 6. आता या सगळ्यांची बेरीज केली तर एकूण बेरीज येते 21. पण थांबा, अंकशास्त्राची खरी गंमत इथेच आहे. आपल्याला अंतिम उत्तर नेहमी सिंगल डिजिटमध्ये म्हणजे एकाच अंकात हवं असतं. त्यामुळे आपण या 2 आणि 1 ची पुन्हा बेरीज करणार, म्हणजेच 2 + 1 = 3. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की या संपूर्ण प्रक्रियेतील हे जे फायनल उत्तर आहे, हा 3 आकडा फक्त एक नंबर नाहीये, तर तो त्या आगामी वर्षाचा एक प्रकारे पासवर्डच ठरतो. हाच तो पर्सनल इयर नंबर. 2026 या विशिष्ट वर्षाची संपूर्ण दिशा, त्यात मिळणाऱ्या संधी आणि त्या वर्षात असणारी ऊर्जेची मुख्य केंद्रस्थानं या एकाच अंकातून अगदी स्पष्ट होतात. बरं, आता 1 ते 9 या प्रत्येक अंकाची एक वेगळीच सुपर पॉवर किंवा ऊर्जा असते. ती पटापट समजून घेऊया. जर हा अंक 1 आला तर हे वर्ष नवीन सुरुवातीचं आहे, नव्या संधी आणि नवे मार्ग. नंबर 2 असेल तर हे वर्ष संयम आणि नातेसंबंधांवर काम करण्याचं आहे. नंबर 3 ची ऊर्जा ही सृजनशीलता आणि प्रगती म्हणजेच क्रिएटिव्हिटीची असते. जर नंबर 4 असेल तर बॉस, हे वर्ष कठोर परिश्रम आणि शिस्तीचं आहे, जिथे पाया मजबूत करण्यावर भर द्यावा लागतो. नंबर 5 आला तर तयार राहा, कारण हे वर्ष एखाद्या रोलर कोस्टर सारखं बदल आणि हालचालींचं असणार आहे. नंबर 6 म्हणजे संपूर्ण फोकस कुटुंब आणि जबाबदारीवर. नंबर 7 हा थोडा आतून विचार करणारा आध्यात्मिक वाढीचा मानला जातो. जर नंबर 8 आला तर हे वर्ष पैसा आणि यशाचं आहे, जिथे आर्थिक गोष्टींना गती मिळते. आणि शेवटी नंबर 9 हा अंक म्हणजे पूर्णत्व आणि शेवट. जुन्या गोष्टी सोडून नव्या चक्रासाठी जागा तयार करण्याची ही वेळ असते. प्रत्येक अंकाची स्वतःची अशी एक भन्नाट थीम आहे. आता हे सगळं ऐकायला भारी वाटतंय, पण याचा व्यवहारात काय उपयोग? तर खरं सांगायचं तर हे ज्ञान फक्त कागदावर ठेवण्यासाठी नाहीये. यातून अनेक महत्त्वाचे निर्णय खूप चांगल्या प्रकारे प्लॅन करता येतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे करिअर प्लॅनिंग. कधी नवी नोकरी शोधावी आणि कधी आहे तिथेच टिकून राहावं याचा अचूक अंदाज येतो. दुसरं म्हणजे रिलेशनशिप्समध्ये क्लॅरिटी मिळते.
तसंच फायनान्शियल डिसिजन्स म्हणजे पैसे कधी गुंतवावे किंवा कधी थांबावं यासाठीही हे एकदम परफेक्ट गाईड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल ग्रोथला म्हणजे वैयक्तिक विकासाला एक योग्य दिशा देण्यासाठी याचा खूप प्रभावी वापर करता येतो. शेवटी कसं असतं ना, प्रत्येक वर्षाची ऊर्जा वेगवेगळी असते. जेव्हा या ऊर्जेबद्दल आपल्याला आधीच योग्य जागरूकता असते तेव्हा आपण परिस्थितीशी विनाकारण झगडत बसत नाही. प्रवाहाबरोबर आपण अगदी सहज पुढे जातो आणि नक्कीच बेटर डिसिजन्स घेतो. पण विचार करा, जर या ऊर्जेची माहितीच नसेल तर काय होईल? आपण चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेऊ आणि मग आयुष्यातला स्ट्रगल किंवा संघर्ष विनाकारण वाढू शकतो. म्हणूनच माहिती असणं आणि स्वतःच्या ऊर्जेशी सुसंगत राहणं हेच यातलं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. ही सर्व रंजक आणि तितकीच महत्त्वाची माहिती खिमजी ऑकल्ट एन्स यांच्या मूळ स्रोतातून प्रस्तुत करण्यात आली आहे. या संकल्पनेनुसार ज्यांना स्वतःचा पर्सनल इयर नंबर काय आहे हे सखोलपणे जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक छान आवाहन देखील करण्यात आलं आहे. आपली जन्मतारीख आपण येथे कॉमेंट्समध्ये नोंदवू शकता किंवा अधिक सखोल आणि पर्सनल ॲनालिसिस करून घेण्यासाठी खिमजी ऑकल्ट एन्सला थेट व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आहे 9702575519. पुन्हा एकदा सांगतो 9702575519 तर या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक असा प्रश्न आहे जो आपण सर्वांनीच स्वतःला विचारायला हवा. सध्याच्या वर्षातील घटनांना नक्की कोणती ऊर्जा दिशा देत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ऊर्जेशी जुळवून घेण्यासाठी खरोखरच आपली पुरेशी तयारी झाली आहे का? निसर्गाच्या आणि जीवनाच्या या चक्राकार प्रवाहात स्वतःला योग्य जागी प्रस्थापित करण्याची ही एक उत्तम समज आहे. या विश्लेषणातून मिळालेली माहिती नक्कीच नवीन गोष्टींचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.